नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या सोशल मीडियावरती जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा या ठिकाणी येत आहेत आणि यामध्ये लक्षात घ्या असं देखील सांगण्यात येत आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी, त्याचबरोबर लक्षात घ्या की इलेक्शनच्या पूर्वी वितरित होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। काही तर सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, हप्ते वितरण सुरू होणार आहे। पण लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यासंदर्भात शासनाची अजून कोणतीच बैठक झाली नाही आहे, कोणताच निर्णय झाले नाही आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्यात मोठी बाब म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर हप्ते न मिळालेल्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी। सध्या ई-केवायसीची प्रोसेस जी अंगणवाडी सेविका आहेत यांच्यामार्फत फिजिकल पडताळणी सुरू झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पात्र केलं जाणार आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या की या लाडक्या बहिणी ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नाही आहे यांची संख्या मोठी असल्यामुळे यांचा पहिला प्रश्न मार्गी लावला जाईल आणि त्याच्यानंतर साधारणतः लक्षात घ्या की जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा केली जाणार आहे। शासन शक्यता वर्तवण्यात येत आहे की निवडणुकांच्या पूर्वी म्हणजे 5 तारखेला जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील यांच्या निवडणुका आहेत, तर याच्या पूर्वी हप्ते वितरण करण्याच्या तयारीत आहे अशी देखील बातमी समोर येत आहे। पण जोपर्यंत शासन निर्णय येत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा नाही आहे। पण लक्षात घ्या की डिसेंबर नोव्हेंबर हप्ते न मिळालेल्या लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी आता सुरू झालेली आहे। त्यामुळे लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा लाभ हा पुढे मिळणारच आहे, पण नोव्हेंबर डिसेंबर जो लाभ आहे तो मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना देखील कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर ज्यावेळी त्यांची माहिती संबंधित विभागामार्फत व्हेरीफाय केली जाईल, त्यांना पात्र केले जाईल, त्यांना देखील मागील हप्ते मिळणार आहेत। तर अशा प्रकारे 26 जानेवारी किंवा अजून जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात तारखा जाहीर झाली नाही आहेत। तारीख जाहीर झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।